दादागिरी करू शकत नाही. सासरी ठीक आहे. बजरंग बोगदा हे बघायला आलोय आम्ही. हाय हॅलो नमस्कार, मी काजल आणि हा आहे आपला पेंग्विन. आज मात्र खिडकी बाहेर बघताना खरंच छान वाटत होतं. कारण खूप सुंदर असं वातावरण झालेलं होतं आणि मस्त पाऊस येत होता आणि अशा मस्त वातावरणामध्ये स्वयंपाक करणं छान वाटत होतं. छान छान जास्वंदाची फुलं आली. गुड मॉर्निंग. बघा आता वर जाताना पुन्हा छत्री घेतली आहे मी माझी. सो आज आहे ना आमचे आबू आहे ते इतके फुलं गळून पडले सीताफळाचे. बघा काही काही तर काळं झालं आहे आणि ना एक दोन ठिकाणी छोटे छोटे सीताफळ बघितले मी काल परवा. दाखवते. चार्जर घेतले मी हातात. हे पण हे काळं होऊन गेलं. कुठेतरी पाहिलं मी काल परवा. छोटू सीताफळ. हा हे बाय. किती वाजलेत बघा आणि याचा काही वेग कमी व्हायला तयारच नाही गाईस. माझ्यासाठी छत्री फेकली असेल. कमी हो आता असं म्हणावं लागेल का. नको नको ये रे बाबा ये. रेनकोट घालायचा आहे आता. शाळेचा ड्रेस आम्ही घरी घालून घेतला मागच्या वर्षीचा. बाबू सो आता आम्ही चाललेलो आहोत आबोलीला घेण्यासाठी. इकडे बघ ना इकडे. शंभूला ते दृश्यच बघितलं नाही पाण्याचं. बजरंग बोगदा हे बघायला आलोय आम्ही. शंभू बघ त्या बोगद्यात पाणी झालंय. बजरंग बोगदा दिसला. हा शंभूला तर सुट्टी मिळाली कालच. पण शंभूच्या आप्पाला पण सुट्टी मिळाली आहे शाळेला आज. भरपूर पाणी झालंय मस्त. पुन्हा चांगला पाऊस चालू झालाय. आम्ही स्टेशनच्या बाहेर येऊन थांबलोय. आपा आली चल 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 थांब बेटा. हा उघड. इकडून मामा आला. पेंग्विन त्याला राखो. मी पेंग्विन दिसतो म्हणा. पेंग्विन रेड अलर्ट. पाऊस आता थांबलाय पाऊस. मामाकडे कशाला गेली. माणसं झाले. इथे घेतला का फोन वाल्याकडून. 1 2 3 चौथा कोण आहे. बोलता येतं ना. ऍक्शन नाही करायची. नाही बोलायचं. व्यवस्थित बोलायचं. काय करतो काय बंधू. बघ रे मामा कारंजे बघ आता तू. अरे खिडकीच्या बाहेर बघायला लागेल तुला. असं काय करतो प्रतीक तू पण या बाजूने आहे की नाही. हे बघ समोर कारंजा या गाडी जवळून आला. आता बघ कारंजा बघ. बघ शेजारी. ये अरे कमी कारंजा इथे. माझ्या बाजूला जास्त आहे. काढला रेनकोट पेंग्विनने. काय आणलंय शंभूने आत्यासाठी. आत्याने शंभूसाठी. आत्याने शंभूसाठी जास्त झाले. काय आणलं सांग. अरे तू सोबत होता ना. तू गेस कर पहिले. जागा होता का म्हटलं तू सोबत होता. काय आणलं असेल आत्याने. दुसरं काही म्हणजे काय बरोबर एक दिले ना गिफ्ट मग दुसरं म्हणतोय. बरोबर आहे. शंभू पण गेस तर कर. मामाकडे बघा. काल सांगितलं होतं ना. कुठे बघ. काल सांगितलं होतं आत्याने काहीतरी आणणार आहे आत्या. बसा खाली. उघडा हे उघडा. आवडा उघडा. मांडी घाला. उघडा. छिद्र नाहीये ते बांधलंय म्हणून तसं वाटतंय छिद्र आहे म्हणे. किती जपून आणलंय मी माहितीये का. नाही ना सगळं हे तू आम्हाला आधी सांगितलं असतं
किती जपून आणलं तर आम्ही विचारलंही असतं. आता कसं आणलं हे माहितीये का निघत नाही आपल्याला फडावं लागेल. तेच सांगितलं. तो व्हिडिओच आठवला मला अगदी चप्पलचा. फाडलं. हा, घ्या. हळू उघडा. लालू काय आणलं शंभूसाठी? पण हे काय आहे? कशाचे लाडू आहे? तुला आवडतात का हे? त्याला आवडत कशाचे आहे लाडू? शाबास. तुला आवडतं? वाटी आण, वाटी आण. वाटीकडे दे. वाटी ही घेऊन काय वाटी आहे त्याची बर्फीची वाटी आहे ना, त्या बर्फीच्या वाटीत आपल्या घरी वाटतं इथे गरम होतंय मला. हालच्या घरी गरम होतंय. जेवा आता. झालं लिंबू कांदा घालू घालू. कधी? पंखा लावणार नाही मी. हे आता सुट केलं पाहिजे. चालू आहे ना, म्हणून चालू. मला पंखा पाहिजे यार, पण गरम बाहेर जर होत वातावरण थंड आहे तर मग इथे घरात प्रतीक तुला एक सांगते, माहेरी दादागिरी करू शकत नाही. ओय, माझं सासरी भाडे. ठीक आहे. प्रतीक अरे पण का? तू हिला काश्मीर मनाली कधी फिरायला नेऊ नको. ही तुला बाहेरच पाय काढू देणार नाही. तिथं लिहिलं ना मी, इथे अंगावर ते मी गोळे बघून फेकले. घे, मी स्वित्झर्लंडला येणार आहे. ते स्वप्नात राहिलं. इथे तू वा. निघू शकत नाही बाहेर. तुझ्या घरचे पापड असतील रे. मला झुरिक एअरपोर्टला जायचं. तू आहे ना, तू गॅसवरच घे आता पापड. मला थोडं नव्हती झुरिक द्यायचं. एअरपोर्टला जायचं. माझं पापड नाही घ्यायचं. या जेवायला फुलगोबीची भाजी पोळी आहे, चटणी आणि आबोलीने करून आणलेत लाडू. चला बनवा बरोबर. आय एम वेटिंग. आज काजल बनवते छोटे छोटे मिनी पिझ्झाज. मिनी पिझ्झाच म्हणतात ना. हा ब्रेड पिझ्झा, मिनी पिझ्झा. आज ब्रेड पिझ्झा केलाय. पिझ्झा सॉस लावलेला आहे. त्यानंतर त्यात शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, स्वीटकॉर्न उकळून घेतले ते, आणि आता फक्त छान तव्यावर शेकून घेते मी. चीज राहिले फक्त ह्याच्यावर राहिले. सो तूप टाकून घेतलं थोडंसं, कारण बाईस त्यावर टाकायचं. छान झालेले आहे. आता याच्यावर आहे ना चिली फ्लेक्स टाकायचे थोडेसे, आणि ऑरिगॅनो टाकायचं. सो असे मिनी पॉकेट्स तयार केलेत मी. आमच्याकडे असंच गोंधळ असतो. दोन पोरींचे दोन चार. आणि पोराचे हा, दाखव मला कोणता रंग. हटा दे, फेकून दे. फेटून दे दादाज. हा दाखव. मला तू ड्रॉइंग केलेलं दाखव ना पहिले. हा. अरे हे काय कलर इथे? स्केच पेन. अच्छा, स्केच पेन. अरे ओ माय गॉड, बघ रे बघ रे मामा, ड्रॉइंग बघ शंभूच्या. अरे वा, मस्त गेले. व्हेरी नाईस. छोटा खाली बस. सप्तरंगी. थांब ना, पहिले मला तू ड्रॉइंग काय काय केलं ते बघू दे ना. ही कसली बाटली आहे शंभू? दुधाची बाटली. कलरफुल बाटली रंगवली शंभूने. सो गाईज चला, आमचे जेवण झालेले आहे. जरा बाहेर गेलो होतो, तिथे काही आम्ही शूट केलेलं नाही, आणि घरी येऊन ठरवलं काही, केलं काही, अशातला प्रकार झाला. प्रतीक, मिनी पिझ्झा आवडला का तुला? खूप छान, खूप छान. आज मिनी पिझ्झा केला होता. अजूनपर्यंत मी आबोलीने हा प्रकार काही केला नाही, पण खूप छान झाला. पण मी खूप पण आवडला. पहिल्यांदाच केला आहे. मी काल त्या शंभूला म्हणजे मुगाचा पिझ्झा मी कलर पहिल्यांदा मी स्लाइस ब्रेड वर खाल्ला. एक नंबर होता. जुगाड जुगाड नाही, मी बरेचदा पाहिलंय तसा प्रकार केला. खरं तर काहीतरी आलू वडे नवीन. करायचे होते मला, बरंच काय ते ब्रेड ह्याच्यावर खायचं. सँडविच सारखं खायचं म्हणून, आणि छोटे छोटे आम्ही ते ब्रेड आणले होते, तुम्ही व्हिडिओत बघितलंच. सो हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो. शंभू बाळाचा उद्या वाढदिवस आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघताय तेव्हा वाढदिवस झालेला आहे. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.